हा आहे माझ्याकडे एक स्टेटमेंट जो की 2,55,086 रुपीज। कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करण्यासाठी मी कुठलाच वस्तू घेतलेला नाहीये। एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीची सोबत लागली ना तर एका वर्षामध्ये जे होणारे काम असते ना तर ते 6 महिन्यामध्ये होते आणि त्याच्या डोक्यावरती जे टेन्शन आलेलं असते ना तर ते अर्ध होते। का तर आपल्या सोबतीला एखादी व्यक्ती आहे आणि आपण जर दमलो, आपण जर थकलो, आपण जर खचलो तर आपला पार्टनर आहे तर तो व्यवस्थित आपलं काम करतोय। हॅलो नमस्कार। तर आपण गृहिणींनी ठरवलं ना तर कोणतीही अशक्य गोष्ट आहे तर ती आपण शक्य करू शकतो, कारण तितकी ताकद, तितके पेशन्स, एफर्ट्स आपल्यामध्ये असतात, त्या क्वालिटीज आपल्यामध्ये इनबिल्टच असतात। तर माझा हा व्हिडिओ स्पेशली मी सगळ्या हाऊसवाईफसाठी डेडिकेट करते, कारण भरपूर जणांचे मला कमेंट्स येतात, मेसेज येतात की मॅडम किंवा ताई आमचं भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि काही कारणास्तव आम्ही घरीच असतो। तर माझं सगळ्या लेडीजना हेच उत्तर आहे की जर घरीच असताय आणि जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर नक्कीच, तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही एखादं छोटं मोठं काम जे आहे तर ते सुरुवात करू शकताय, कारण कुठलंही छोटं काम जे आहे तर ते कधी तुम्हाला वरती घेऊन जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे सुरुवात जी आहे तर ती नेहमीच कुठल्याही कामाची अगदी छोट्यापासून होते आणि ती नक्कीच तुम्ही करायला हवी। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा 1 वर्षाचा इन्कम, जो की ह्या एका वर्षामध्ये 2024चा आहे। अजून थोडे दिवस बाकी आहेत डिसेंबर संपायला, बट स्टील व्हिडिओ करायची उत्सुकता जास्त होती तर त्यामुळे म्हटलं की आजच करून ठेवूयात व्हिडिओ। तर हा आहे माझ्याकडे एक स्टेटमेंट जो की मी सप्टेंबरमध्ये मला बँकेसाठी काही कारणास्तव द्यायचा होता, तर त्यामुळे मी हा स्टेटमेंट जो आहे तो काढला होता। बट हा जो आहे तर तो सप्टेंबर पर्यंतचा आहे। 1 वर्ष म्हणजे ॲटलिस्ट डिसेंबर पर्यंत आपल्याला काउंट याच्यामध्ये करायला हवं, बट स्टील याचे सुद्धा जे नंबर्स असतील तर ते सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत। आणि माझ्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघताय सगळ्यात जास्त माझे जे डिजिट्स तुम्हाला दिसतात तर ते 1,000, 1,500, 2,500, 3,000 असेच असतात, कारण 1,000 रुपये माझ्या क्लासची फी आहे जे मला स्टुडंट्स पे करतात। आणि तुम्हाला मी सांगते की माझे सगळे पैसे जे आहेत तर ते ऑनलाईन येतात, एकही पैसा माझा ऑफलाईन मला येत नाही। सगळे जे पैसे असतील तर ते ऑनलाईन माझ्या अकाउंटमध्ये जमा होतात। 2-3 अकाउंट्स आहेत माझे, त्यातले 2 अकाउंट्समध्ये माझे जे काही पैसे असतील तर ते जमा होतात। मेजरली हे जे अकाउंट मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळे पैसे याच अकाउंटमध्ये माझ्या अकॅडमीचे असतील किंवा सोशल मीडिया एजन्सीचे असतील तर ते जमा होतात। त्यामुळे तुम्हाला 1,000 रुपये फीज क्लासची आहे तर ती दिसेल। सोशल मीडिया एजन्सी आहे माझी, त्यामुळे त्याच्यामध्ये 1,500 पासून 2,500, 3,000 असे वेगवेगळे पॅकेजेस आहेत, तर ते सुद्धा इंटरेस्ट जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतील। तर हा स्टेटमेंट आहे सप्टेंबरचा, याचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करते। तर हा पूर्ण स्टेटमेंट महत्त्वाचा आहे, हे सगळे काउंट्स आहेत, क्रेडिट काउंट्स आहेत, बट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो की तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते किती झालेलं आहे। तर मी तुमच्यासोबत स्क्रीनशॉट शेअर करते। तर सप्टेंबरपर्यंत माझं जे काही क्रेडिट्स होते, क्रेडिट काउंट जो होता तर तो होता 792। मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं क्रेडिट काउंट खूप महत्त्वाचं आहे। क्रेडिट काउंट म्हणजे तुमच्या अकाउंटवरती किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, किती एंट्रीज होत आहेत तर ते असतं। आणि क्रेडिट्स म्हणजे तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा तुमचं जे काय, सॉरी ॲक्च्युली साईडला एक काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा नॉईज डिस्टर्बन्स होतोय, बट हा व्हिडिओ मला आत्ताच शूट करायचा आहे कारण माझ्या 2 चिमण्या आत्ताच झोपतात, दुपारची वेळ आहे, त्यामुळे म्हटलं की फास्टमध्ये व्हिडिओ जो आहे तर तो रेकॉर्ड करून घ्यावा। कितीही ऑब्स्टॅकल्स आले तरी आपलं काम जे आहे तर ते चालूच ठेवायचं। तर हां, मी जिथं ब्रेक घेतला होता तर माझा जो क्रेडिट आहे सप्टेंबरपर्यंतचा तर तो होता 17,85,270, 17,85,270। तर हे माझ्या सप्टेंबरपर्यंतची अमाऊंट होती। आणि आता डिसेंबरची जी काही अमाऊंट आहे, आता डिसेंबरपर्यंत म्हणजे एक्झॅक्ट 2024चे माझे जे काही स्टेटमेंटवरती आहे तर क्रेडिट काउंट बघितलं तर 904 आहे। क्रेडिट काउंट पण महत्त्वाचं आहे। क्रेडिट काउंट म्हणजे तुमचे किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत ते आहे। आणि क्रेडिट जो आहे तर तो आहे 22,55,086 रुपये, 22,55,086 रुपीज। तर माझा लास्ट मंथ जो काय माझ्या अकाउंटचा ट्रान्झॅक्शन आहे या बँकेचा एकाच अकाउंटचा आहे तर तो आहे 22,55,086 रुपीज। तर मला सुद्धा स्वतःला खूप आश्चर्य वाटतं की खूप स्मॉलपासून मी चालू केलं होतं। 400 रुपयापासून, मी दरवेळी सांगत असते मी 400 रुपयापासून हे जे काम आहे तर ते चालू केलं होतं। आणि पहिल्या महिन्यामध्ये मला एकच क्लायंट मिळालं होतं जे मला 400 रुपये पे करत होते फुल मंथ। त्यांचं मी ग्राफिक्स बनवायचे, 30 ग्राफिक्स बनवायचे, रोज एक फोटो बनवून पाठवायचे, सोबतच त्यांचं मी सोशल मीडिया जे आहे तर ते सुद्धा मॅनेज करत होते 400 रुपयापासून। पण हे 400 रुपये खूप कमी आहेत किंवा हे काम मला नाही क्लायंट्स मिळत आहेत तर हे म्हणून मी सोडून नाही दिलं। जिथे हात
हातपाय मारता येतात, जितकं मला शक्य आहे तर तितकं जास्त मी माझा रीच वाढवला. रीच जो आहे तर तो मी माझ्या स्टुडंट्सना पण नेहमीच सांगत असते, रीच जो आहे तर तो मार्केटिंग, कुठलाही व्यवसाय जर आपण करतो ना तर मार्केटिंग खूप जास्त महत्त्वाची आहे. मार्केटिंग जर केलीत, ठीक आहे, तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे किंवा तुमच्याकडे काय सर्व्हिस आहे, जोपर्यंत तुम्ही इतरांना सांगणार नाही तोपर्यंत ती जी सर्व्हिस आहे किंवा तो जो प्रोडक्ट आहे तर तुमच्याकडे घ्यायला कोणीच येणार नाही आहे, कोणाला जोपर्यंत माहीत नाही. त्यामुळे इतरांना माहिती असणं, तुम्ही इतरांना त्या तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल माहिती करून देणं, तर त्यालाच आपण बोलतोय मार्केटिंग. तर या मंथमध्ये मी हे जे काय माझे ट्रान्झॅक्शन्स आहेत ना तर याच्यामध्ये मी मार्केटिंगवरती सुद्धा खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत. तर मार्चपासून साधारण फेब्रुवारीपासून माझं जे काय ग्रोथ चालू झाली, माझा सक्सेसचा जो काय ॲरो चालू झाला तर तो खूप चांगल्या प्रकारे चालू झाला. तर हे एवढे पैसे मिळाले कसे, हे तर तुमच्यामध्ये उत्सुकता असेलच. तर माझे जुने जे सबस्क्रायबर्स आहेत तर त्या लोकांना माहिती आहे मी काय काम करते, पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन कनेक्ट झालेला आहात तर ते मी तुम्हाला सांगते मी काय काम करते आणि एवढे पैसे मिळाले कसे. तर मी बेसिकली एक सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती चालू केली होती सुरुवातीला, इनिशियल स्टेजला, आणि नंतर त्याचं रूपांतर जे आहे तर ते मी सोशल मीडिया एजन्सी आहेच माझी, सोबतच मी आता ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस जे आहेत तर ते सुद्धा घेते. तर ग्राफिक डिझायनिंगच्या क्लासेसमध्ये जसं तुम्ही बघताय तर फेब्रुवारी 2024 म्हणजे सुरुवातीला, या वर्षाच्या सुरुवातीला माझ्याकडे जे स्टुडंट्स होते ना क्लासच्या ह्याला ॲडमिशनला, तर ते साधारण माझ्याकडे 70-80च्या वर, प्रत्येक बॅचला 70-80च्या वर प्रत्येक बॅचला सांगते, अशा माझ्याकडे दिवसातून 3 बॅच असायच्या. 1ची बॅच असायची, 3ची बॅच असायची आणि रात्री 8ची बॅच असायची. प्रत्येक बॅचला 60-70च्या वरतीच स्टुडंट्स असायचे. आणि हे कसं झालं, हे मला घरात बसून स्टुडंट्स मिळाले का नाही, मी मार्केटिंग केली, मी युट्यूबवरती ऍक्टिव्ह झाले, माझ्याकडे जे काही नॉलेज आहे तर ते मी युट्यूबवरती शेअर केलं आणि मग ते लोकांना समजलं की हा हे काम सुद्धा करता येतं. आणि मग लोकांना वाटलं की हे काम करून जर यांना पैसे मिळतात तर हे काम आपण पण शिकू शकतो. त्यामुळे भरपूर लेडीजने इन्क्वायरी केली आणि माझं जे काही ग्रोथ होती तर ती चालू झाली. तर हा होता माझ्या ग्राफिक डिझायनिंगचा क्लास. सोबतच या 6 महिन्यामध्ये, ठीक आहे, या 6 महिन्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगचा जो क्लास आहे तर तो मी चालू केलेला आहे. नेहमीच आपल्या सक्सेसमध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये काही ना काही तर डेव्हलपमेंट जे आहे तर ती आपल्याला करायला हवी. तर इंग्लिश स्पीकिंगचा जो क्लास आहे तर तो मी चालू केलेला आहे आणि त्या क्लासमध्ये आता माझ्याकडे 250+ ॲडमिशन्स झालेले आहेत, 3 बॅचचे मिळून, मॉर्निंग, आफ्टरनून आणि नाईट. 250 ॲडमिशन्स झालेले आहेत. क्लास अजून चालू झालेला नाही. 1 जानेवारी 2025ला क्लास चालू होणार. फक्त बेसिक जो आहे, म्हणजे ज्या लोकांना काहीच इंग्लिशबद्दल येत नाही किंवा थोडाफार बेसिकचा सराव जर करायचा असेल तर त्यासाठी मी ॲडमिशन्स आधीच करून घेतलेले आहेत, साधारण 2 महिन्याच्या आधीच करून घेतलेला आहे. तर ती सुद्धा एक ट्रिक असते. क्लास चालू होणार आहे 1 जानेवारी 2025ला, पण ॲडमिशन्स आधीच करून घेतलेले आहेत. तर याला आपण मार्केटिंगची ट्रिक बोलतो, ज्याच्यामध्ये माझा सोबतच माझ्या स्टुडंट्सचा सुद्धा फायदा आहे. तो म्हणजे त्यांना स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये आपण लेवल 2 म्हणजे अगदी ग्रामर जे आहे तर ते चालू करतो. तर अगदी काही लोक असे असतात की ज्यांना काहीच वाचता येत नाही किंवा अर्थ समजत नाहीत, मोठे शब्द व्यवस्थित फोडून वाचता येत नाहीत, तर ते जे बेसिकचा पार्ट आहे ना तर तो मी याच्यामध्ये कव्हर करते. का? कारण माझं एकच हे आहे, काम करायचं तर एकाच वरती की 100% रिझल्ट्स आपल्याला यातून आले पाहिजेत. म्हणजे जर माझे क्लासचे स्टुडंट्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने बोलू शकत असतील ना तर मग पुढच्या बॅचचे जे काही माझं मी फीडबॅक वगैरे शेअर करणार आहे तर तो मॅटर करतो, खूप मॅटर करतो. कारण मी काम करते तर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे, त्यामुळे माझे जे काही फीडबॅक्स असतील, माझ्या क्लासबद्दल जे काही रिव्ह्यूज असतील तर ते सगळे तुम्हाला इथेच माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्येच दिसतात. त्यामुळे इथे मला 100% जेन्युइन राहणं खूप जास्त महत्त्वाचं असतंय आणि असलंच पाहिजे. कुठलाही व्यवसाय असेल जेन्युइन असलंच पाहिजे आपल्या व्यवसायाशी रिलेटेड. त्यामुळे मला 100% रिझल्ट्स हवे होते. त्यामुळे मी माझ्याकडून जितकं देता येते तर तितकं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे क्लासेस खूप अफोर्डेबल आहेत, त्यामुळे क्वांटिटी जी आहे तर ती जास्त आहे स्टुडंट्सची, बट ती क्वांटिटी जी आहे तर ती बॅलन्स करण्यासाठी किंवा त्या सगळ्या स्टुडंट्सना व्यवस्थित सगळं शिकलेलं आहे तर ते चेक इन वगैरे करण्यासाठी मी टीम पण ठेवलेली आहे. तर हे जे माझे 22 लाख आहेत ना तर यातले काही पैसे जे आहेत ना तर ते माझ्या टीम मेंबर्सना सुद्धा जातात. माझ्याकडे सध्या 3 टीम मेंबर्स आहेत. एक टीम मेंबर आहेत ग्राफिक डिझायनिंगच्या चेकिंगसाठी आहेत, ग्राफिक डिझायनिंगचे पोस्टर्स वगैरे सुद्धा तेच बनवतात. त्यानंतर दुसरे टीम मेंबर मार्केटिंगसाठी आहेत, ज्यांच्याकडे कॉलिंगचं काम आहे. म्हणजे तुमचे जे कॉल्स मी रिसीव्ह करू शकत नाही ना तर ते मी माझ्या व्हर्च्युअल असिस्टंट आहेत, माझी मैत्रीणच आहे ती, तर तिच्याकडे मी फॉरवर्ड करते. तर ती मी जे कॉल रिसीव्ह करत नाही तर त्यांना ती कॉल करते किंवा जे काही कॉल्स ऑलरेडी झालेले आहेत तर त्यांना काही माहिती पाठवायची असेल, PDF पाठवायचं असेल तर ती सगळं जे काम आहे व्हर्च्युअल असिस्टंटचं तर ती ते करते. सोबतच माझ्याकडे डिजिटल मार्केटिंगची सुद्धा टीम आहे. तर ते 3 असे माझ्याकडे टोटल 3 मेंबर्स आहेत माझ्या कामासंदर्भात मला हेल्प करण्यासाठी, जे की खूप महत्त्वाचे आहेत सध्या माझ्या करिअरमध्ये आणि खूप चांगले माझे टीम मेंबर्स आहेत, खूप सपोर्ट
सपोर्टिव्ह, देवाच्या कृपेने खूप सपोर्टिव्ह टीम मेंबर्स जे आहेत तर ते मला मिळालेले आहेत, तर मी त्याच्याबद्दल खरंच खूप लकी समजते. तर हा माझा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करण्यासाठी नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचा दिखावा करण्यासाठी नव्हता. फक्त आणि फक्त तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की जर लेडीजने ठरवलं, जर हाऊसवाईफने ठरवलं तर कोणतीही अशक्य जी गोष्ट आहे तर ती शक्य करू शकतात. माझा प्रवास 400 रुपयापासून चालू झाला होता आणि आज कुठल्या लेवलला आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे तुमच्या समोरच मी सगळं जे काय आहे तर ते डिजिट शेअर केलेले आहेत. जे काय असेल तर ते ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जे काही वेगळं असं काही नाही आहे. त्यामुळे मी जर करू शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, मी जे करते तेच तुम्ही करावं असं काही नाही. तुमच्या रिस्पेक्टिव्ह कुठल्याही फील्डमधलं कसलंही काम असेल तर ते तुम्ही करू शकताय. फक्त काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी मी शिकलेली आहे या एका वर्षभरात तर तीच मी तुमच्यासोबत सांगते. तर मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे, हे मी खूप जवळून अनुभवलेलं आहे आणि शिकलेले आहे. तर मी यावर्षी खूप मोठ्या मोठ्या युट्यूबर्ससोबत कोलॅबरेट केलेलं आहे. जसं की वाव समृद्धी सोबतचं कोलॅबरेशन माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरलं. त्यानंतर प्रांजल शिंदे व्लॉग्स, तर त्यांच्यासोबतचं कोलॅबरेशन माझ्यासाठी खूप छान फायदेशीर ठरलं. प्रांजल शिंदे व्लॉग्स जे आहेत तर ते ॲक्च्युली माझ्यासाठी खूप म्हणजे जसं त्यांच्या व्लॉग्समध्ये त्या दिसतात ना तर त्या सेम तशाच आहेत. आणि स्वामी कृपेने त्यांनी माझ्याकडून खरं सांगायचं तर कोलॅबरेशनसाठी एकही रुपया घेतला नाही. बट 3 वेळा त्यांनी माझं जे कोलॅबरेशन आहे तर ते केलं फक्त आणि फक्त माझं काम बघून आणि माझ्याकडे बघून. आमची परस्पर अशी कुठली ओळख अशी नाही आहे, फक्त काम बघून त्यांनी जी माझी मदत आहे तर ती केली. मी त्यांना 3 वेळा म्हटलं की मॅम तुमचं जे काही पेमेंट असेल तर ते सांगा, पण त्यांनी ते घेतलं नाही. तर देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या लाईफमध्ये खूप सक्सेस मिळावा, खूप ग्रोथ मिळावी हीच माझी त्यांच्याकडे प्रार्थना आहे. सोबतच अजून आपण मोठे मोठे युट्यूबर्स सोबत कोलॅबरेट केलं ते म्हणजे सख्या बहिणी सख्या जावा. तर या चॅनलसोबत सुद्धा आपण कोलॅबरेट केलं. या चॅनलची रीच जी आहे तर ती खूप जास्त आहे. त्यामुळे नक्कीच कोलॅबरेशन जे होतं तर ते या ह्याच्यासोबत करणं, चॅनलसोबत करणं खूप जास्त फायदेशीर पण ठरलं, कारण रीच खूप चांगला आहे यांचा. तुम्ही जर सख्या बहिणी सख्या जावांचे व्हिडिओज बघताय ना तर त्या 2 लाख रुपये कमवत आहेत महिन्याला. ठीक आहे, म्हणजे कोलॅबरेशन अमाऊंट सोबत युट्यूब त्यांना पे करतंय. 2 लाख रुपये त्या कमवत आहेत घरातून, व्हिडिओज म्हणजे व्लॉगिंग थ्रू कमवत आहेत. तर मीच करते असं नाही, अजून माझ्यासारख्या भरपूर अशा लेडीज आहेत ज्या तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे. कारण जर आपण एकमेकांचं बघतो ना तर आपल्याला इन्स्पायर होतं. तर मी कोणाचं काय बघून इन्स्पायर होते ते पण तुम्हाला सांगते. तर प्रतीक्षा थोरात म्हणून एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, प्रतीक्षा थोरात म्हणून सर्च करा. यूट्यूब सध्या अकाउंट ॲक्टिव्ह नाही आहे त्यांचं, पण इंस्टाग्रामवरती ते ॲक्टिव्ह आहेत. प्रतीक्षा थोरात म्हणून मेकअप आर्टिस्ट आहेत. तर कोणाकडून जर चांगली गोष्ट आपल्याला जर घेता येत असेल ना तर नक्की घ्यावी. तर प्रतीक्षा थोरातने सुरुवातीला जे आहेत तर ते मेकअप अकॅडमी जी आहे ती चालू केली आणि जशी जशी ग्रोथ मिळेल ना तशी तशी त्यांच्या अपीयरन्समध्ये ती जी ग्रोथ आहे ना तर ती दिसायला लागली. म्हणजे वेगवेगळ्या गाड्या, आय थिंक आता 3 किंवा 4 गाड्या त्यांनी घेतलेल्या आहेत, स्वतःचं घर घेतलेलं आहे. तर ही जी प्रगती आपण दुसऱ्यांची बघतो ना तर ही बघून आपल्यामध्ये सुद्धा भावना होते की यार हे करू शकतात तर आपण पण करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ग्रो करण्याची. आता प्रतीक्षा थोरात त्यांचं फील्ड आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून मी पण मेकअपच्या फील्डमध्ये उतरावं असं नाही. माझ्या ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहेत किंवा जे मी करू शकते, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्यात लहान 2 छोट्या छोट्या मुली आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बघून काम करणं मला महत्त्वाचं आहे. मी कुठेही 1 तासही त्या मुलींना सोडून बाहेर जाऊ शकत नाही, अशी माझी कंडिशन आहे. खरं सांगायचं झालं तर अशीच माझी कंडिशन आहे. आता सुद्धा त्या दुपारी झोपल्यात तर त्या वेळेत मी माझं जे आहे तर ते रेकॉर्डिंग करते. खूप कष्ट घेतलेत. हे जे आकडे तुम्हाला आता दिसत आहेत ना तर हे फक्त आकडे नसून त्याच्या पाठीमागे माझे खूप जास्त एफर्ट्स, खूप पेशन्स, कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक लोक सपोर्ट करतील असं नाही. कधी कधी स्वतः सुद्धा एफर्ट्स घेऊन स्वतःला एक्स्ट्रा त्रास देऊन काही गोष्टी असतील तर त्या कराव्या लागतात. प्रत्येक म्हणजे फॅमिली मेंबर्स येऊन तुम्हाला स्पून फेडिंग कोणीही करणार नाहीये. इनफॅक्ट मी जे हे काम करते तर ते माझ्या घरामध्ये अजिबात पसंत नाही. त्यामुळे हे जे काम आहे तर या कामाला माझ्या घरामधून म्हणजे स्पेशली माझ्या हजबंडकडून खूप जास्त विरोध होता. सोशल मीडिया जे आहे तर ते त्यांना हे जे वर्ल्ड आहे ना तर हे खूप फेक वाटतंय, पण तसं काही नाही. तुमचं जर काम जेन्युइन असाल, तुम्ही जेन्युइन असाल तर नक्कीच तुमच्यासोबत जेन्युइन लोक जे आहेत ना तर ती कनेक्ट होतात. आणि मी माझ्या कामातून, माझ्या एफर्ट्समधून त्यांना ते दाखवून दिलं की हे मी काम करते आणि खूप सेफ आहे. आणि यस, फायनली मग ही सेड यस, ओके कर. बट मी जितकं करू म्हणजे ह्याच्यामध्ये मी काही ॲडिशनल माझे जे काही एफर्ट्स असतील किंवा सपोर्ट असेल तर तो फारसा नाही देऊ शकत. फार तर मी मुलांना सांभाळू शकतो, इतकंच करू शकतो. आणि आय थिंक तितकं माझ्यासाठी सफिशियंट होतं. बट मी रात्री मुली झोपल्यानंतर 12 ते 3 या वेळेमध्ये सुद्धा काम करते. पण
असं म्हणजे कुठल्या प्रकारचा त्रास मला जाणवत नाही की मीच का काम करायचं, मीच का करायचं, किंवा मलाच का हे येतंय. तर असं नाही, आपण आपल्यासाठी हे जे करिअर आहे तर ते चूज केलेलं आहे ना, तर मग त्याच्यामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स येतील ना तर ते आपण हँडल केले पाहिजे. जरी कोणी सपोर्ट केला तरी आणि जरी कोणी नाही सपोर्ट केला तरी. तर मी रात्री 12 वाजता इथे शूट करायला बसते, लेक्चर्स वगैरे रेकॉर्ड करते, कारण मी सध्या वेबसाईट आहे तर ती प्लॅन करते. थोडंसं माझे पुढच्या वर्षासाठी वेगळे प्लॅन्स आहेत, थोडंसं ग्रो करायचं आहे मला स्वतःला, त्यामुळे वेगवेगळे प्लॅन्स जे आहेत तर त्याच्यावरती मी काम करते. पण येस, फॅमिलीसोबत काम जे आहे तर ते तुम्ही नक्कीच बॅलन्स करू शकता. मी करते 2 छोट्या मुलींना घेऊन, त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा हे जे काम आहे, कुठलंही काम असेल तुमचं रिस्पेक्टिव्ह, तर ते तुम्ही करू शकताय. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्स्पायरिंग वाटला असेल. तुमचे भरपूर कमेंट्स असतात की मॅडम तुम्ही पैसे कमवताय. मला खूप जण विचारतात ॲक्च्युली की तू इतके पैसे कमवतेस तर त्याचं करतेस काय, कारण कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करण्यासाठी मी कुठल्याच वस्तू घेतलेल्या नाही आहेत. म्हणजे नाही मी गोल्ड ऑर्नामेंट्स घेतलेले आहेत, किंवा नाही घर अतिशय असं सुंदर पद्धतीने डेकोरेट केलंय, किंवा नाही कुठली फॅन्सी कार मी घेतलेली आहे, असं मी काहीच केलेलं नाही आहे. पण त्याच्याही पेक्षा पलीकडचं, त्याच्याही पेक्षा सुंदर, त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं जे काय आहे माझ्यासाठी सध्या, तर ते मी केलेलं आहे. आणि कशामध्ये तरी मी इन्व्हेस्ट केलेलं आहे. माझ्यासाठी सुद्धा ती इन्व्हेस्टमेंट चांगलीच आहे, पण माझ्या मुलींसाठी मला 2 मुली आहेत छोट्या, आणि त्यांच्यासाठी ती जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. कारण मला असं वाटतं की म्हणजे असं म्हणतात की मुलींना कुठलंच घर स्वतःचं नसतंय, म्हणजे नाही माहेरचं घर स्वतःचं असतंय, नाही सासरचं घर स्वतःचं असतंय. पण असं मला माझ्या मुलींच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही आहे. त्यांना ज्यावेळी त्यांचं लग्न होईल त्यावेळी त्यांना त्यांचं स्वतःचं, त्यांच्या नावाचं, 7-12ला त्यांचं नाव असणारं घर जे आहे तर ते त्यांना द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही माझे एफर्ट्स असतील तर ते मी चालू केलेले आहेत आत्तापासूनच, कारण अजून लग्नाला खूप वर्ष जरी असले तरी सुरुवात जी आहे तर ते आत्तापासून ॲज अ पॅरेंट्स आपण करून ठेवत असतो. तर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, काय आहेत कसं आहे तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला कमिंग व्हिडिओजमध्ये नक्कीच सांगेन. बट येस, मी आता ज्या एरियामध्ये राहते तर इथे सध्या प्रॉपर्टीला खूप जास्त डिमांड आहे. आणि ही काही इन्व्हेस्टमेंट मी एकटीने केलेली नाही आहे प्रॉपर्टीमध्ये, तर ही मी आणि माझ्या हजबंडनी दोघांनी मिळून जी आहे तर ती केली आहे. कारण एकट्याच्या ह्याच्यावरती करू शकतो, एखादी व्यक्ती करू शकते. मी एकटी करायचं झालं तर मी पण करू शकते, माझे मिस्टर एकटं करायचं झालं तर ते सुद्धा करू शकतात. कुठलीही गोष्ट एकट्यासाठी सुद्धा अशक्य अशी नसते. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट करू शकत असतो. पण एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीची सोबत लागली ना तर एका वर्षामध्ये जे होणारं काम असते ना तर ते 6 महिन्यामध्ये होते. आणि त्याच्या डोक्यावरती जे टेन्शन आलेलं असते ना तर ते अर्ध होते. का तर आपल्या सोबतीला एखादी व्यक्ती आहे आणि आपण जर दमलो, आपण जर थकलो, आपण जर खचलो तर आपला पार्टनर आहे तर तो व्यवस्थित आपलं काम करतोय. आणि यस, आपण दोघे कसं कसं करत पुढे जाऊ शकतोय. तर ही एक फिलिंग आपल्या दोघांमध्ये ॲज अ कपल येते, तयार होते. पण याच्यासाठी दोघांनी मिळून त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. असं नाही की एखादी व्यक्ती कमवते, एखादी व्यक्ती उडवते, असं काहीच नाही. आमच्या बाबतीत आम्ही दोघेही खूप चिंगूस आहोत. आम्ही फक्त आणि फक्त आता या स्टेटमेंटमध्ये सुद्धा जर मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टेटमेंट दाखवली ना तर डेबिट करायचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय. तर डेबिटमध्ये जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला झोमॅटोला खूप जास्त माझ्याकडून खर्च झालेला जाणवेल. झोमॅटोवरती फूड डिलिव्हरी ॲप आहे ना त्याच्यावरती, कारण आम्ही प्रचंड फूडी आहोत. एखादी गोष्ट खायची इच्छा झाली, म्हणजे आज आम्हाला मिसळ खाऊ वाटते तर आम्ही लगेच ती ऑर्डर करतो. आज पनीर खाऊ वाटतं तर लगेच ती ऑर्डर करतो, कारण तेवढं करायचे पेशंट्स आमच्यात नाही आहेत सध्या. या दोघींना घेऊन आम्हाला रोजचं जेवण जमत नाही. त्यामुळे हे जे फॅन्सी खाणं आहे तर हे आम्ही करूच शकत नाही घरात. ही एक फॅक्ट आहे आणि ते आम्ही एक्सेप्ट केलेली आहे. त्यामुळे जर एखादी वस्तू, एखादा पदार्थ आम्हाला खाऊ वाटला ना तर तो आम्ही लगेच कुठलाही पैशाचा विचार कधीही न करता, आणि देवाच्या कृपेने तेवढं चांगल्या गोष्टी आमच्या बाबतीत झालेल्या आहेत की खायच्या प्यायच्या बाबतीत कधीही कुठलाही विचार करावा लागत नाही. येस, ट्रॅव्हलिंग करायचं आहे, हे करायचं ते काय, बाकीच्या मेजर गोष्टी असतील तर तिथे आपण विचार करतो. पण खायच्या प्यायच्या बाबतीत कधीही विचार नाही. अगदी आठवड्यातून 3-4 वेळा म्हटलात ना 3-4 वेळा सुद्धा आम्ही बाहेरून एखादीचे, म्हणजे मला आज हे खाऊ वाटते तर मी मागवतो, उद्या त्यांना ते खाऊ वाटते तर ते मागवतात. तर असं आमचं चालू असतं. त्यामुळे मेजरली आमचा एक्सपेन्स जो आहे ना तो खाण्यावरती जातोय, आणि त्याचा मला कुठल्याही प्रकारचा गिल्ट असा वाटत नाही, किंवा ते चेंज करावं, खाण्यावरती थोडे कमी पैसे घालावे असे सुद्धा मला वाटत नाही. कारण ते पोट, सगळं काम आपण पोटासाठी करत असतो, त्यामुळे ते आपल्याला खूप महत्त्वाचं. बाकीच्या बाबतीत आम्ही खूप जास्त थोडासा म्हणजे कमी कॉम्प्रोमाइज करतो. 4 कपडे कमी घेतो, चपलाचे जोड कमी घेतो, किंवा असं घरामध्ये डेकोरेशन वगैरे अजून काहीच केलेलं नाही. मला खूप जणांचे तुमचे कमेंट्स पण आलेत की होम टूर द्या, पण अजून असं होम टूर करण्यासारखं काही केलेलं नाही. ही सुद्धा प्रॉपर्टी आम्ही नवीनच घेतलेली आहे, त्यामुळे होम टूर करण्यासारखं असं काही केलेलं नाही आहे. त्यामुळे मी अजून होम टूर तुम्हाला देत नाही आहे. तर हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ
ज्यातून मी तुम्हाला इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करते, कारण माझ्या चॅनलचा एकच मोटो आहे, इफ आय कॅन डू यू कॅन डू. मी करू शकते ना, तर तुम्ही सुद्धा करू शकताय आणि नक्कीच तुम्ही सुद्धा करायला हवं. आणि तुम्हाला याबाबतीत काय वाटतं किंवा जर तुम्ही कुठलं काम करताय तर तुम्ही काय काम करताय तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली असेल आणि जर तुम्ही तुमचं काम नवीन काम चालू करणार असाल तर तसं सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे जे कमेंट्स असतील ना तर ते मला अजून जास्त मोटिवेट करतात, अजून चांगला कंटेंट जो आहे तो बनवण्यासाठी. तर यूट्यूबवरती भरपूर दिवस व्हिडिओज खूप स्लो येत आहेत, तर इथून पुढे व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित मिळतील याची मी काळजी घेईन, कंटेंट मिळेल असा. तर व्हिडिओ स्टॉप करायच्या आधी एक अपडेट होती. आपला ग्राफिक डिझायनिंगचा जो नवीन बॅच आहे तर ती 26 डिसेंबरला चालू होते. आफ्टरनून आणि नाईट दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. आणि सोबतच आपला जो स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे तर तो 1 जानेवारी 2025ला चालू होतो. त्याच्यामध्ये सुद्धा मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग असे तिन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. जर काय इन्फॉर्मेशन हवी असेल कोर्सबद्दल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल तुम्ही करू शकताय. कॉल मी रिसीव्ह नाही केला तर माझी टीम मेंबर रवीना जी आहे तर ती तुम्हाला कॉल बॅक करेल. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा आणि आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.